नमस्कार मित्रांनो. असं कधी होतं का, की तुम्हाला कोणी 2 शब्द काय बोलतं आणि पूर्ण दिवस तुमचा खराब जातो? कोणी टीका केली, आपण दुखावतो. कोणी अपमान केला, आपण चिडतो. कोणी तक्रार केली, आपण अस्वस्थ होतो. मग प्रश्न असा आहे, की आपलं सुख खरंच इतरांच्या हातात आहे का? कुणी आपल्याला कॉम्प्लिमेंट दिली, आपलं कौतुक केलं, की आपण आनंदी होतो. पण कुणी आपल्याला क्रिटिसाइज केलं, आपल्याला नावं ठेवली, की मग मात्र आपण दुःखी होतो. हे सगळं आपल्याला कळतंय, की आपला आनंद हा बाहेरच्या गोष्टींमध्ये नसला पाहिजे, हे कळतंय, पण वळत नाही. मग आता हे कसं साध्य करायचं? तर ध्यान करणं किंवा मेडिटेशन करणं हा त्यावरचा एक उत्तम उपाय आहे. कारण जितकं आपण ध्यान करू, तितकं आपण स्वतःलाच अधिक ओळखायला लागू आणि मग इतरांनी आपल्याला काहीही जरी बोललं, तरीही आपल्याला फरक पडत नाही. कारण ते आपण आपल्या मनावर घेत नाही. कारण आपल्या मनावरती आपला ताबा येतो, मनःशांती प्राप्त होते आणि हे केवळ ध्यानातून साध्य होतं. ध्यानामुळे आपल्याला ही जाणीव होते, की आपल्या आत्म्याचं स्वरूप हे सच्चिदानंद स्वरूपी आहे आणि आपल्या आनंदाचा झरा हा आपल्या आतमध्येच प्रवाहित होत आहे. मग बाह्य गोष्टींवरती आनंद शोधण्याची वेळ आपल्यावरती येत नाही आणि यासाठी दररोज ध्यान करणं, काही काळ, काही क्षण तरी दिवसभरातले डोळे मिटून शांतपणे स्वतःच्या संगतीत बसणं, श्वासावरती लक्ष ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ध्यान करणं म्हणजे काही खूप वेगळी गोष्ट करणं नाहीये, तर फक्त डोळे मिटून शांत बसणं, काहीही न करणं आणि फक्त आपल्या येणाऱ्या-जाणाऱ्या श्वासावरती लक्ष ठेवणं हेच आहे. या अशा प्रकारचं ध्यान जर आपण रोज करायला सुरुवात केली, तर यामुळे आपल्यातला कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि आपल्यामध्ये आनंदी राहण्याची प्रवृत्ती वृद्धिंगत होत जाणार आहे. धन्यवाद.